शहरातील देवपूर दत्त मंदिर चौक बनला अपघाती ठिकाण। दत्त मंदिर चौकातील हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना, जबाबदार कोण? धुळे शहरातील देवपूर दत्त मंदिर चौक बनला अपघाती चौक। रात्री 12 वाजेच्या सुमारास बसने मोटरसायकलला धडक दिली। या धडकेत दुचाकी स्वारांना जबर धडक दिली। 2 युवक रस्त्यावर फेकले गेले। जखमी युवकांना परिसरातील नागरिकांनी वाचवण्यासाठी अर्धा तास अँब्युलन्सच्या प्रतीक्षा केली, रुग्णालयात दाखल केले। ही या रस्त्यावरील घटना पहिली नाही, साधारणपणे चौथी घटना बोलली जाते। 1 महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका नागरिकाचा बळी गेला होता। त्यानंतर किरकोळ 2 घटना घडल्या। रात्री आता पुन्हा 2 युवकांचा अपघात, तोही बसच्या धडकेतच, म्हणून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। त्यापैकी एकाची अवस्था चिंताजनक असल्याचे बोलले जाते। अखेर असे किती जीव गेले की प्रशासनात जाग येणार? या समस्यांबाबत संभाजी ब्रिगेडने सविस्तर निवेदन देऊन स्पीड ब्रेकर, पांढरे पट्टे मारण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती। शहरात जेमतेम वाहतूक व्यवस्था PSI ज्ञानेश्वर वारेसारखे पोलीस अधिकाऱ्यांनी चालू केली होती, पण तिथेही झारीतील शुक्राचार्य आडवे आले। सर्व व्यवस्था कोलमडली। पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बससाठी पर्यायी मार्ग ठरवणे गरजेचे आहे। ही आता काळाची गरज आहे। या प्रसंगी रात्री 12 वाजेच्या सुमार या परिसरातील ललित गंगाधर माळी, हरीश गंगाधर माळी, नितीन पाटील, सिद्धेश नाशिककर, यश कापडणे आणि सर्व मित्रपरिवार घटनास्थळी धावून आले व ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्यांनी हाक देऊन सदर युवकांना वाचवण्यासाठी हात पुढे करा असे आवाहन केले। मदतीसाठी पुढे येऊन हात दिला, पण फक्त मदत करून थांबून चालणार नाही, म्हणून हा चौक ब्लॅक स्पॉट बनला आहे। प्रशासनाने तातडीने बसमार्ग बदलला नाही तर उद्या मोठा अनर्थ घडण्याची वाट पाहू नका असा इशारा नागरिकांनी दिला आहे। देवपूर मॉल मंडई नामकरण वाद चिघळणार, ज्येष्ठ नागरिक महिला संघटनांचे धुळे मनपा प्रशासनास संयुक्त निवेदन। धुळे शहरातील देवपूर परिसरातील नवरंग पाण्याच्या टॉकीजवळ प्रस्तावित जय हिंद सिटी मॉल आणि त्याच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भाजी मंडईच्या नामकरणावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे। या संदर्भात ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघ, फेसकॉम संलग्नित आणि जिजाऊ ब्रिगेड ज्येष्ठ महिला नागरिक संघ यांच्या प्रतिनिधींनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे संयुक्त निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की नवरंग जलकुंभाजवळील नव्या संकुलावर जय हिंद सिटी मॉल असे नाव कोणतीही अधिकृत मंजुरी न देता लिहिले गेले आहे। हे नाव त्वरित हटवून त्या संकुलास राजमाता जिजाऊ सिटी मॉल असे नामकरण करावे अशी ठाम मागणी संघटनांनी केली। भाजी मंडईच्या नामकरणाबाबतही संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला। महापालिकेने सुचवलेले सहकार महर्षी दादासाहेब रावल हे नामकरण आवश्यक नसल्याचे मत निवेदनात मांडण्यात आले, कारण शहरातील शासकीय विद्यानिकेतनास आधीच दादासाहेब रावल यांचे नाव देण्यात आले आहे। त्याऐवजी धुळे शहराच्या विकासात बहुमोल योगदान देणारे, निस्पृह, सेवाभावी, निष्कलंक नेते आणि जनसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार देऊन आयुष्य घालवणारे माजी नगराध्यक्ष डॉक्टर राभ चौधरी यांचे नाव भाजी मंडईस देण्यात यावे अशी मागणी संघटनांनी जोरदारपणे मांडली। त्यांच्या कामाची निश्चल प्रतिष्ठा आणि शहराच्या सुव्यवस्थित विकासासाठी केलेला प्रयत्न लक्षात घेता हे नामकरणच उचित असल्याचे संघटनांनी मत व्यक्त केले। महापालिका नियमानुसार सार्वजनिक मालमत्तेचे नामकरण करताना प्रस्ताव, सुनावणी, समितीची मंजुरी आणि लोकसहभाग अनिवार्य असतो। मात्र या प्रक्रियेची कोणतीही अंमलबजावणी न करता जय हिंद मॉल आणि भाजी मंडईचे नामकरण करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला। अशा एकतर्फी नामकरण प्रक्रियेने देवपूरच्या संस्कृती, इतिहास आणि ओळखीचा अपमान होत असल्याचेही सांगण्यात आले। अनधिकृतरित्या लिहिलेले जय हिंद सिटी मॉल तसेच प्रस्तावित भाजी मंडईचे सुचवलेले नामांकन तातडीने हटवून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली आहे। या निवेदनावर डॉक्टर सुरभा कुवर, नूतन पाटील, वसुमती पाटील, अर्चना खैरनार, उषा नांद्रे, सुरेखा नांद्रे, मनीषा पवार, अलका बोरसे, उज्ज्वला पाटील, आशाताई शिंदे, हेमंत भडक, भूषण बागुल तसेच विविध ज्येष्ठ महिला नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून मनपा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जय जिजाऊ। मी डॉक्टर सुरभा कुवर। आज आम्ही आयुक्त साहेबांकडे महानगरपालिकेमध्ये जो काही पाण्याच्या टाकी, नवरंग टाकीजवळ सिटी मॉल होतो आहे त्याचं नामकरण जय हिंद म्हणून जे करणार आहेत त्याऐवजी त्या नामकरणाला आम्ही हरकत घेतलेली आहे आणि त्याचं नामकरण राजमाता जिजाऊ संकुल असे करावे
या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत आयुक्त साहेबांना जिजाऊ ब्रिगेड आणि तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे निवेदन दिलेलं आहे. तर ज्या राजमाताने, ज्या राष्ट्रमातेने 2 छत्रपती घडवले आणि ज्यांची प्रेरणा घेऊन आज आम्ही जिजाऊ ब्रिगेड संघटना चालवत आहोत, अशा या राजमातेचं नाव त्या संकुलाला देण्यात यावं असे आम्ही नमूद केलेलं आहे निवेदनामध्ये. आणि दुसरा विषय असा आहे की डॉक्टर राभी चौधरी यांनी धुळेमध्ये जे माजी नगराध्यक्ष होते, तर समाजासाठी विकासाची अनेक कामे केलेली आहे आणि त्यांनी दीनदुबळ्यांची, गरिबांची वैद्यकीय माध्यमातून सेवा देखील केलेली आहे. तर त्यांचं नाव भाजी मंडईला देण्यात यावं. तर तिथे जे कोणाचं नाव देण्यात येणार होतं, दादासाहेबराव यांचं नाव देणार होतं, पण त्याच्याऐवजी त्यांचं नाव ऑलरेडी औद्योगिक संस्थेला दिलेलं आहे. तर त्यांचं नाव भाजी मार्केटला देण्यात यावं असं आम्ही निवेदनात नमूद केलेलं आहे. तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे आम्ही राभ चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं, डॉक्टर राभ चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं भाजी मंडईला, याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. जय जिजाऊ.